नमस्कार, माझं नाव आशा. राधिका किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. सबस्क्राईबर करा राधिका किचन चॅनलला आणि बेल आयकॉनला दाबा नवनवीन रेसिपी व्हिडिओ सगळ्यात आधी बघण्यासाठी. आपण 2 कारले घेतलेले आहेत, कोथिंबीर, 1 चम्मच लाल मिर्च, अर्धा चम्मच मसाला, अर्धा चम्मच धनिया पावडर, अर्धा चम्मच हळद, 5 चम्मच तेल, शेंगदाण्याचे कूट 1 वाटी, मीडियम साईजचा कांदा, लसणाच्या 4-5 पाकळ्या आणि चवीनुसार मीठ. आता आपण कृतीकडे वळूया. आपण अगोदर कारले कापून घेणार आहोत. कारले कापून हे वरची साईड असते ना, ही थोडी वरची अशी कापून घेणार आहोत. कारले हे शरीरासाठी खूप पौष्टिक असतात. कारले खाल्ले की मळ पित्त होत नाही. आता आपण कारले कापून घेऊया. ही साईड काढून टाकायची. अशी बारीक बारीक गोल गोल चकले करले. आपण बटाट्याचे चिप्स कसे करतो तसे बारीक कापून घ्यायचे. त्याच्यात बी असेल तर आपण काढू शकतो, पण ह्याच्यात बी नाहीये म्हणून काढायची गरज नाही. आपल्याला दोघं कारले असेच कापून घ्यायचे आहेत बारीक. आता आपण कारले धुवून घेणार आहोत. आता आपली कढई गरम झालेली आहे. आता आपण 2 चम्मच तेल घेऊ. आपण आता तेल गरम झालेलं आहे. या तेलात आपण हे कारले सोडून घेऊ. थोडं मीठ पण टाकून घेणार. थोडं हलवून घेऊ आणि 5 मिनिटं वाफेवर होऊ देणार. आता आपण त्याच्यावर प्लेट ठेवूया. कारल्याला वाफ लागेपर्यंत होईपर्यंत आपण कांदे कापून घेऊ. बारीक गॅसवर होऊ द्यायचे कारले. कांदा आपण आता बारीक चिरून घेणार आहोत. आता आपण लसूण पण बारीक करून घेऊ. कोथिंबीर पण बारीक करून घ्या. आता आपण कारले बघून घेऊया झालेत की नाही. कारले आपले आता आपण हाताने दाबून बघू झालेले आहेत की नाही. नाही झालेले, थोडं होऊ देऊ. आता आपण कारले बघून घेऊया झाले.
आता आपले कारले शिजून झालेले आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता आपण तेल टाकून घेऊ अगोदर 4 चम्मच. लसूण पण टाकून घेऊ. कांदा पण टाकून थोडी कोथिंबीर टाकू आणि बाकी कांदा मस्त लाल परतून घेऊया. हे कारले अजिबात कडू होणार नाही, म्हणजे आपण तेलात शिजवून घेतलेले आहेत ना कारले, त्याच्यामुळे कडू नाही होणार. पाण्यात शिजवल्यावर जास्त कडूपणा लागतो. आता आपला कांदा मस्त परतून झालेला आहे आणि लाल कलर पण आलेला आहे. आता आपण त्याच्यात मसाले टाकून घेऊ. लाल तिखट, गॅस आपण थोडा बारीक करू. गरम मसाला, धना पावडर, हळद, आपण कारले शिजवताना पण मीठ घेतलेलं होतं. आता आपण थोडंच मीठ घेऊया. आता हे मस्त परतून घेऊ. मसाल्यामध्येच आपण आता कारले टाकून घेणार आहोत. आता आपण शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊ. आता याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ. आता 1 ते 2 मिनिटं आपण अशी बारीक फ्लेमवर राहतो कारल्याची भाजी. आता 2 मिनिटं झालेली आहे. आता आपली कारल्याची भाजी पण रेडी आहे. आता आपण गॅस बंद करून सर्व करायला आहे. किती छान झालेली आहे भाजी, तुम्ही बघू शकता. तुम्ही पण ट्राय करा. ट्राय केल्यावर मला पण कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करायला विसरू नका. असेच पुन्हा एक नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया.